आपल्या बागेतील रोपांची वाढ चांगली व्हावी यासाठी आपण जितकी काळजी घेतो तितकीच कुंडीतल्या मातीचीही काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. कारण जर माती निरोगी व सुदृढ असेल तर आपल्या बागेतील रोपंही तितकीच निरोगी व सुदृढ राहण्यास रोपांना मदत मिळते. मातीची चांगली काळजी घेताना जसे आपण पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाणी देतो, त्याचप्रमाणे आपण जी कंपोस्ट खतं मातीमध्ये देतो त्या खतांमधून काही वेळेला काही अनावश्यक घटक मातीमध्ये पसरण्याची दाट शक्यता असते आणि या घटकांचे प्रमाण जर वाढले तर मातीत विषारी द्रव्यांची निर्मिती होते, मातीचा उपजाऊपणा कमी होतो. अशावेळी मातीचा पोत सुधारून माती उपजाऊ व निरोगी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांच्या सालीची खूप चांगली मदत होते. शेवग्याच्या शेंगांच्या सालींमध्ये असे काही घटक असतात जे मातीमध्ये तयार होणारे अनावश्यक घटक नष्ट करण्याचे काम करतात. शेवग्याच्या सालींसोबत आपल्याकडे जर इतरही भाजीपाल्यांच्या साली असतील तर त्याही आपण शेवग्याच्या सालींसोबत साध्या पाण्यामध्ये 3 दिवसांसाठी भिजत घातल्या तर एक उत्तम लिक्विड खत तयार होण्यास मदत मिळते. बटाट्याच्या साली आणि शेवग्याच्या साली एकत्र भिजत घालून त्यात थोडासा गूळ मिसळला तर ह्या सालींचे विघटन खूप लवकर होण्यास मदत मिळते. बटाट्याच्या सालींमुळे आपल्या बागेतील रोपांना पोटॅशियम व फॉस्फरस ही पोषक तत्वे मिळाल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. तसेच गुळामुळे रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे NPK म्हणजे नायट्रोजन, पोटॅशियम व फॉस्फरस तसेच यासोबत लोहही आपल्या रोपांना मिळाल्यामुळे आपल्या बागेतील रोपांची वाढ चांगली होते. आणि आपल्याकडे जेवढ्या भाजीपाल्या आहेत तेवढ्यांच्या साली जर आपण एकत्र घातल्या तर एक उत्तम लिक्विड खतही तयार होते.